अति खरेपणा किंवा प्रामाणिकपणा यामुळे होणारा मानसिक त्रास. आजकालच्या जगात सगळेच लोक मतलबी धूर्त झाले आहेत. त्यांच्याकडून प्रामाणिकपणा किंवा इमानदारीची अपेक्षा करणाराच व्यक्ती मूर्ख ठरतो. पण आजच्या काळातही काही लोक असे आहेत ज्यांना प्रामाणिकपणे वागल्याशिवाय जमत नाही किंवा ते लबाडीने वागू शकत नाहीत. पण त्यांच्या या स्वभावामुळे ते स्वतः अडचणीत येतात किंवा स्वतःची मनशांती हरवून बसतात. कारण ते जरी प्रामाणिक असले तरी समोरचा व्यक्ती प्रामाणिक नसतो, तो लबाडी करतो आणि त्यामुळे स्वतःच्याच प्रामाणिकपणामुळे असे लोक मानसिक त्रास करून घेतात. तो कसा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्याच गोष्टी सत्य सांगणं गरजेचं नसतं किंवा काही गोष्टी सांगितल्या नाही तरी काही हरकत नसते. पण तरीही काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्ट सांगण्याची किंवा ती तितक्याच खरेपणाने सांगण्याची. याचा गैरफायदा समोरचा व्यक्ती घेतो आणि परिणामी तुम्ही अडचणीत सापडता आणि त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमच्या प्रामाणिकपणामुळे किंवा इमानदारीमुळे तुम्हाला मानसिकरित्या होणारा त्रास आणि त्यावर काय उपाय करता येतील ते आपण पाहणार आहोत. अति प्रामाणिकपणा किंवा नेहमी खरे वागणे, खरे बोलणे हा चांगला गुण आहे. पण प्रत्येक गोष्ट अति झाली की त्याचे दुष्परिणाम देखील असतात. अगदी त्याचप्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त खरे वागणे, इमानदार राहणे ही सवय आपल्यासाठी मानसिक थकवा आणते. यामुळे नात्यांमध्ये तणाव आणि स्वतःबद्दलची नकारात्मक भावना, आत्मविश्वास कमी होणे याचं कारण बनू शकते. ही सवय असणारा व्यक्ती प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांगण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. यामागे त्याच्या मनात असणारी परिपूर्णतेची गरज, आपण नाकारले जाण्याची भीती किंवा चुकीचे ठरणार नाही याबद्दलचा दबाव असू शकतो. अतिप्रामाणिकपणामुळे व्यक्ती स्वतःला सतत तपासत राहते. मी काही चुकलो का? कोणी गैरसमज केला का? मी आणखीन स्पष्ट सांगायला आणि बोलायला हवं होतं का? समोरचा माझ्याबद्दल काय विचार करेल? अशा विचारांनी त्याचं मन चिंतेत असतं. यामुळे त्याच्या मनावरचा ताण वाढतो. जे लोक स्वतःला जास्त जबाबदार मानतात ते लोक बोलताना जास्त प्रामाणिक, इमानदार राहण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रयत्न कधीकधी त्यांच्या स्वतःच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करायला लावतो. स्वतःचा विचार बाजूला सारायला सांगतो. बऱ्याच वेळेस असं प्रामाणिक राहिल्याने, खरं बोलण्याने समोरचा व्यक्ती गैरफायदा घेतो. त्याला तुमच्याबद्दल सगळ्याच गोष्टी समजतात किंवा कधी-कधी जवळची व्यक्ती दुखावली जाते. ती प्रत्येक वेळी खरं ऐकण्यासाठी तयार नसते. खरं बोलण्यामुळे गैरसमज, दुरावा किंवा दुखावले जाणे असं घडू शकते. मग त्या व्यक्तीला अपराधी वाटतं आणि तो दोष पुन्हा स्वतःवर घेतला जातो. काही वेळी लोकांना वाटतं की ते खूप प्रामाणिक आहेत किंवा स्पष्टवक्ते आहेत, पण प्रत्यक्षात ते समोरच्यासाठी जास्त जबाबदारीने वागतात. कामाच्या ठिकाणीही असा स्वभाव ताण वाढवतो. प्रत्येक गोष्ट बरोबर करायची, काही लपवायचं नाही. चूक झाली की लगेच कबूल करायची, छोट्या छोट्या चुकांसाठी लगेच माफी मागायची. हे चांगलं आहे, पण सतत असं करत राहणं मेंदूला विश्रांती देत नाही. यामुळे डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात. काही लोक स्वतःची क्षमता असूनही स्वतःला कमी लेखतात. स्वतःचा आत्मविश्वास कमी करून घेतात. त्यांना सतत वाटतं की त्यांना अजून प्रामाणिक राहायला हवं आणि समोरच्या व्यक्तीने देखील आपल्यासारखंच राहावं, आपल्यासारखंच वागावं अशी त्यांची अपेक्षा असते. पण होतं अगदी याउलट. समोरचा व्यक्ती फायदा उचलतो, लबाडी करतो, खोटं बोलतो आणि यामुळे खरे बोलणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो. तो स्वतःला मानसिक त्रास करून घेतो. मी प्रामाणिक राहून देखील समोरचा माझ्यासोबत असा का वागतो या गोष्टीचा राहून राहून त्यांना त्रास होतो. या सगळ्या गोष्टीवर काही उपाय असू शकतो का किंवा आहे का? तर हो, प्रामाणिक राहणाऱ्या, सतत खरं वागणाऱ्या व्यक्तींसाठी काही उपाय केल्या जाऊ शकतात. नंबर 1, प्रत्येक वेळी आणि प्रत्येक व्यक्तीला सगळं सत्य सांगणं आवश्यक आहे का याचा स्वतः एकदा विचार करायचा. ज्या व्यक्तीचा त्या घटनेशी, त्या गोष्टीशी काही संबंध नसतो तरीही त्याला सगळं सांगत बसतो. काही गोष्टी संदर्भानुसार, परिस्थितीनुसार आणि व्यक्तीनुसार सांगितल्या जातात, उघड केल्या जातात.
प्रत्येक वेळी बोलताना स्वतःला असा प्रश्न विचारावा, हे बोलणं आत्ता आवश्यक आहे का? यातून कोणाला फायदा होईल की फक्त मी स्वतःचा ताण कमी करण्यासाठी बोलतोय? हा छोटा विचार तुम्हाला जास्त संतुलित ठेवतो आणि मन शांत ठेवतो, गोंधळ दूर करतो. नंबर 2, स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगायला हवा, पण स्वतःला कमी लेखून किंवा स्वतःला अतिउंचीवर नेऊन ठेवणं, दोन्ही गोष्टी चूक आहेत. जे लोक अतिप्रामाणिक असतात ते स्वतःला खूप उंच निकषावर मोजतात. एकतर अति आत्मविश्वास किंवा मी कसं काय चुकू शकतो हा न्यूनगंड, दोन्ही गोष्टी तणाव वाढवतात. याउलट स्वतःला माफ केलं किंवा स्वतःबद्दल दयाळूपणा दाखवला तर तणाव कमी होतो. आपण चुकू शकतो हे स्वीकारण्याची क्षमता मनाला हलकं करते, शांत करते. नंबर 3, स्वतःला मर्यादा घालून घ्या. कोणत्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि कोणत्या सांगायच्या नाहीत यावर स्वतः बंधनं घाला. आपल्या भावना, थकवा किंवा मर्यादा यांचाही आदर करणे आवश्यक आहे. आपण काही सांगू इच्छित नसाल तर ते न सांगणं चुकीचं नसतं. त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. एखादी गोष्ट बोलायची नसेल तर मी सध्या बोलण्याच्या मूडमध्ये नाही किंवा ही माहिती माझ्यासाठी खूप वैयक्तिक आहे, असे वाक्य मानसिक शांतता देते, तणाव कमी करते. प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी आणि ती जशी आहे तशीच सांगण्यासाठी स्वतःवर दबाव टाकू नका. स्वतःला मानसिक ताण देऊ नका. नंबर 4, स्वतःवर भावनिक संयम ठेवा. काही वेळा आपण जे बोलतो ते खरं असतं, पण ते सांगण्याची वेळ किंवा पद्धत योग्य नसते. समोरच्या व्यक्तीची अवस्था, शारीरिक आणि मानसिक दोन्हीही, म्हणजे त्याचा मूड समजून बोलणं महत्त्वाचं आहे. समोरच्या व्यक्तीचा मूड नसेल किंवा भावनिकरित्या तो त्या वेळेला कमजोर असेल तर आपण बोललेलं खरं त्याला वेदनादायक वाटू शकतं किंवा तो आणखीन खचून जाऊ शकतो. प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधता आला तर नाती जास्त स्थिर आणि टिकून राहतात. काही वेळेला खरं बोलताना आपल्या भावनांवर संयम ठेवता यायला हवा आणि गोष्टी न सांगणं किंवा लपवता देखील यायला हव्यात. नंबर 5, मानसोपचार तज्ज्ञाची मदत. सतत खरं वागणं, खरं बोलणं यामुळे चिंता आणि ताण वाढत असेल आणि तो आपल्याला असह्य होत असेल, अपराधीपणा सतत जाणवत असेल किंवा नाती तुटत असतील तर तज्ज्ञांची मदत प्रभावी ठरते. तज्ज्ञांचा सल्ला किंवा थेरपी स्वतःवरील अनावश्यक जबाबदारी कमी करण्यास मदत करते आणि मानसिक शांतता देखील देते. नंबर 6, इतरांकडूनही तशीच अपेक्षा करणे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वभावानुसार वागत असतो. तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून समोरचाही तसाच असेल असं गृहीत धरणं चूक आहे. समोरचा मुळातच लबाड असेल तर तुम्ही त्याच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करून स्वतःला त्रास करून घेता. स्वतःला हे समजावून सांगा की समोरचा मुळातच तसा नाही, तो वेगळा आहे. त्याच्या वागण्याचा ताण तुम्ही स्वतः करून घेऊ नका. इतरांकडून अपेक्षा कमी करणं किंवा अपेक्षा न करणं आपल्या मानसिक शांततेसाठी गरजेचं आहे. खरं तर प्रामाणिक असणं हा कमीपणा नाही, पण त्यात लवचिकता असणं, स्वतःचा विचार करणं आणि परिस्थितीनुसार संवेदनशील राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा जपायचा, पण तो आपल्याच मनावर भार बनू नये आणि आपलं मानसिक आरोग्य खराब होऊ नये ही काळजी आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.